हॅलो, वेलकम टू मंथन आयस अँड दिस इज शिवप्रसाद. मित्रांनो, जानेवारी संपत आलेला आहे. ठीक आहे. काही दिवसामध्येच फेब्रुवारी स्टार्ट होईल आणि जी आपली आयोगाची प्रिलिम्सची एक्झाम आहे ती 31 मेला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी डिसेंबरपासून प्रिलिम्सचा अभ्यास स्टार्ट केला असेल. काही विद्यार्थ्यांनी जानेवारीच्या सुरुवातीपासून अभ्यास केला असेल आणि काही विद्यार्थी असे देखील असतील की ज्यांना काही वैयक्तिक कारणामुळे किंवा काही फॅमिली प्रॉब्लेममुळे किंवा काही आर्थिक कारणामुळे अजूनही प्रिलिम्सच्या अभ्यासाला सुरुवात करता आलेली नाही आहे. किंवा असेही काही विद्यार्थी असतील ज्यांनी बऱ्याच बऱ्याच गोष्टी वाचलेल्या असतील किंवा अभ्यासाला सुरुवातही केलेला असेल, पण ते कॉन्फिडन्स बिल्ड होत नसेल किंवा तो आत्मविश्वास येत नसेल की बाबा मी प्रिलिम्स क्रॅक करू शकतो का, किंवा माझ्या अभ्यासाची दिशा जी आहे ती करेक्ट आहे का, मी करेक्ट डिरेक्शननी चाललोय का. आणि परत बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रिलिम्स बद्दलची भीती असते की मी अभ्यास तर करतोय पण मी क्लिअर करू शकतो का. तर घाबरायचं काहीही कारण नाहीये. भले तुम्ही याच्या आधी काही वाचलेलं असेल नसेल, तुम्ही काही बेसिक्स वाचले असतील, ठीक आहे, अजूनही तुम्ही प्रिलिम्सला स्टार्ट केलेलं नाहीये, तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत बेसिकली पूर्ण 100 दिवसांचं नियोजन. ठीक आहे. प्रत्येक दिवशी काय करायचं, कशा प्रकारे करायचं, काय वाचायचं, याचं डिटेल्ड नियोजन तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. तुम्हाला तुमचं जे प्लॅनिंग करायचं काम आहे, जी कन्फ्युजन तुमच्या मनामध्ये असतं की यार काय वाचू, कशातून वाचू, हे पुस्तक इनफ आहे का, किंवा अजून कुठला सोर्स वापरायला पाहिजे का. ठीक आहे. हे टॉपिक्स म्हणजे बाकी आहेत, करंट अफेअर्स मी कुठनं वाचू, सीसॅट मी कुठनं करू, ठीक आहे, कुठल्या विषयाला जास्त टाइम देऊ. तर हे तुमचं प्लॅनिंगचं काम कम्प्लिटली आम्ही कमी केलेलं आहे. तर 100 दिवसांचं फुल प्रूफ प्लॅनिंग आम्ही तुमच्या पुढे घेऊन आलेलो. तर नेमकं हे प्लॅनिंग काय आणि हे कशा प्रकारे तुम्हाला हेल्प करणार आहे हे आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत. क्लॅरिटी आहे मित्रांनो. असं नाहीये की हे प्लॅनिंग मी माझ्या स्वतःच्या प्रिपरेशनमध्ये वापरलेलं आहे आणि ट्रस्ट मी, इट इट हॅज गिवन मी मोर बेटर रिझल्ट्स. ठीक आहे. इट्स जस्ट लाईक अ फ्री मेंटरशिप प्रोग्राम. क्लॅरिटी आहे. हे 100 दिवसांचा नियोजित अभ्यास मंथन आयस तुमच्याकडून करून घेणार आहे. आणि आय कॅन गॅरंटी यू की याआधी तुम्ही प्रिलिम्स क्रॅक केलेली असेल किंवा नसेल, आय डोंट नो. ठीक आहे. पण या नियोजनामार्फत किंवा या मेंटरशिप प्रोग्राम मार्फत जर तुम्ही अभ्यास केलात, आणि हे फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे, यासाठी आम्ही तुम्हाला 1 रुपयाही चार्ज करणार नाही आहोत. क्लॅरिटी आहे. तर मग या नियोजनामार्फत जर तुम्ही अभ्यास केला तर आय कॅन गॅरंटी यू की तुम्ही प्रिलिम्स मध्ये जास्त चांगलं परफॉर्म करणार. ठीक आहे. कारण का नेमका कुठल्या सब्जेक्टसाठी कुठली स्ट्रॅटेजी वापरायची, कुठल्या सब्जेक्टसाठी कुठले रिसोर्सेस वापरायचे, ठीक आहे, आणि पीवायक्यू अनालिसिस कसं करायचं याच्यावरती तुम्ही ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, जे आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल. क्लॅरिटी आहे. तर बेसिकली ह्या सगळ्या गोष्टी आपण या नियोजनामध्ये सांगणार आहोत. याच्यामध्ये तुम्हाला डेली टास्क दिले जातील. ठीक आहे. रोजचं दिवसाचं नियोजन असेल, या आजच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे. क्लॅरिटी आहे. तर बघूया नेमकं ही प्लॅनिंग, हे नियोजन कशा प्रकारचं आहे. तर साधारणतः जर आपण ओव्हरऑल किंवा जनरलाइज मध्ये बघितलं तर आपल्याला या 100 दिवसांमध्ये कोणत्या गोष्टी किंवा कोणते विषय साध्य करायचे. तर बेसिकली ऑब्व्हियसली आपले स्टॅटिक सब्जेक्ट आहेत. पॉलिटी आहे, इकॉनॉमी आहे, जिओग्राफी आहे, हिस्ट्री आहे, जनरल सायन्स आहे, करंट अफेअर्स आहे, एन्व्हायरमेंट आहे, सीसॅट आहे, पीवायक्यू आणि टेस्ट सिरीज आहे. ठीक आहे. तर या 9 गोष्टी आपल्याला साध्य करायच्या. ठीक आहे. जर आजपासून जरी आपण कॅल्क्युलेट केलं 31 मे पर्यंत, तर जवळजवळ 119 दिवस आहेत. पण आपण त्याला राऊंड फिगर 100 दिवस करूया. आणि 100 दिवसामध्ये या 9 गोष्टी करण्यासाठी आपल्याला एका गोष्टीला 11 दिवस भेटतात. क्लॅरिटी आहे. तर मग या 9 गोष्टी या 100 दिवसामध्ये नेमक्या कशा प्रकारे बसवायच्या. ठीक आहे. कसं असतं याच्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी रिव्हर्स प्लॅनिंगनी सुद्धा करणार आहोत. फॉर एक्झाम्पल कसं असतं माहिती आहे का, ही प्रिलिम्सची जी एक्झाम आहे ही मेमरी बेस्ड एक्झाम आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. ठीक आहे. मग लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला खूप जास्त रिवाईज करण्याची गरज आहे. ठीक आहे. मग आता कसं असतं माहिती आहे का, जेव्हा 31 मेचा टाइम खूप जवळ येतो तेव्हा तुम्ही एका दिवशी सगळे सब्जेक्ट रिवाईज नाही करू शकत. क्लॅरिटी आहे. फॉर एक्झाम्पल पॉलिटीचं पूर्ण वाचन करायला तुम्हाला आज 10-15 दिवस लागत असतील, किंवा पूर्ण रिवाईज करायला तुम्हाला 4 ते 5 दिवस लागत असतील. ठीक आहे. तर मग तुम्ही 30 मेला तुम्हाला 4 ते 5 दिवस तर भेटणार गेलेत. ठीक आहे. क्लॅरिटी आहे. तर म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल तुम्ही फेब्रुवारीमध्ये आता तुम्हाला 30 मेला रिव्हर्स प्लॅनिंग म्हणजे काय लक्षात घ्या, 31 मे आपलं टार्गेट आहे. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचंय, 30 मेला पॉलिटी एका घंट्यामध्ये रिवाईज करायचे. ऑब्व्हियसली एवढे सगळे सब्जेक्ट्स आहेत ना, पॉलिटी तुम्ही फक्त 1 घंटा देऊ शकता. ठीक आहे. मग 30 मेला पॉलिटी एका घंट्यात रिवाईज करू शकण्यासाठी
15 मेला तुम्ही पॉलिटी 5 घंट्यामध्ये रिवाइज करू शकले पाहिजे, पूर्ण पॉलिटी, हा, नॉट जस्ट वन टॉपिक. ठीक आहे. तसंच 15 मेला पॉलिटी तुम्ही 5 घंट्यामध्ये रिवाइज करू शकण्यासाठी एप्रिलमध्ये किंवा एप्रिलच्या एंडला, ठीक आहे, आपण 25 एप्रिल घेऊया, 25 एप्रिलला तुम्ही पूर्ण पॉलिटी एका दिवसामध्ये रिवाइज करू शकले पाहिजे. क्लॅरिटी आहे. तसंच 25 एप्रिलला तुम्ही पूर्ण पॉलिटी एका दिवसामध्ये रिवाइज करू शकण्यासाठी मार्च मध्ये किंवा एप्रिलच्या स्टार्टिंगला तुम्ही पूर्ण पॉलिटी 2 दिवसामध्ये रिवाइज करू शकले पाहिजे, 1 एप्रिलला. बरोबर आहे. तसंच मार्च मध्ये तुम्ही तेच पॉलिटी 3 ते 4 दिवसांमध्ये रिवाइज करू शकले पाहिजे. ठीक आहे. तसंच फेब्रुवारीच्या एंडला तुम्ही तेच पॉलिटी 5 ते 7 किंवा 7 ते 8 दिवसांमध्ये रिवाइज करू शकले पाहिजे. व्हॅलिटी समजते का, की जसं जसं एक्झाम जवळ येईल तशी तसं तुमचा रिव्हिजनचा टाइम कमी झाला पाहिजे, जेणेकरून तुम्ही सगळ्या सब्जेक्ट्सला प्रॉपर न्याय देऊ शकता. ठीक आहे. तर ही प्रोसेस आहे. तर ही प्रोसेस आम्ही तुमच्यासाठी डिझाईन केली जेणेकरून तुमचा हा टाइम कमी होईल. जरी आज तुम्हाला एखादा सब्जेक्ट कमी करण्यासाठी बराच वेळ लागत असेल, तो टाइम कशा प्रकारे कमी केला पाहिजे जेणेकरून तुम्ही 30 मेला 1 घंटा तुम्ही पॉलिटी रिवाइज करू शकले पाहिजे. ठीक आहे. म्हणजे त्या पूर्ण दिवसामध्ये तुमच्या सगळ्या सब्जेक्टचं रिव्हिजन झालेलं आहे. आणि ट्रस्ट मी होऊ शकतं, कारण का 30 मे पर्यंत तुम्हाला हे समजतं की नेमकं काय वाचायचं, नेमकं काय रिवाइज केलं पाहिजे आणि नेमका मी कुठला डेटा लक्षात ठेवला पाहिजे. हे तुम्हाला 1 फेब्रुवारीला समजणार नाही, पण हे तुम्हाला 30 मेला समजेल. आय कॅन गॅरंटी यू दॅट. ठीक आहे. तर नेमका काय प्लॅनिंग केलेली आहे आपण. हो का, आपला जो मेंटरशिप प्रोग्राम आहे किंवा जे आपलं नियोजन आहे ते स्टार्ट होतंय फेब्रुवारीमध्ये 1 तारखेला आणि आपण स्टार्ट करतोय पॉलिटीपासून. तर पॉलिटीवरती जास्त प्रेम असण्याचं असं काही कारण नाही. तर बेसिकली पॉलिटीचे रिसोर्सेस कन्फाइंड आहेत, इझी टू क्रॅक सब्जेक्ट आहे. ठीक आहे. आणि मोस्ट ऑफ द विद्यार्थी हे पॉलिटी सोबत कम्फर्टेबल असतात. सगळेच विद्यार्थी इकॉनॉमिक्स सोबत कम्फर्टेबल नसतात, हिस्ट्री सोबत नसतात, जॉग्राफी सोबत नसतात. पण मोस्ट ऑफ द विद्यार्थी जे काय ऍस्पिरंट्स आहेत, एमपीएससी किंवा युपीएससीचा अभ्यास करणारे, ते पॉलिटी सोबत सगळ्यात जास्त कम्फर्टेबल राहतात. पॉलिटी काय इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे आणि रिसोर्स लिमिटेड आहे. ठीक आहे. तर आता 1 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी इथं आहे. या 12 दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण पॉलिटी कंप्लीट करायचं आहे. तुम्ही म्हणता सर 12 दिवसामध्ये पूर्ण पॉलिटी कंप्लीट करायचं, येस होऊ शकतं. ते कसं करायचं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहे. क्लॅरिटी आहे. आता नेमकं आता या ठिकाणी फॉर एक्झाम्पल बघा, आता 1 फेब्रुवारीला मी काय लिहिलंय की पॉलिटी लिहिलंय, पण पॉलिटीमध्ये नेमकं काय वाचायचं, कुठले टॉपिक्स वाचायचे आणि कुठले रिसोर्सेस वाचायचे हे मी या कॅलेंडरवरती लिहिलेलं नाहीये. तर मग हे कुठं भेटणार, तर हे तुम्हाला भेटणार आमच्या टेलिग्राम चॅनलवरती. ऑब्व्हियसली सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्याच्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याच्यामध्ये 1 फेब्रुवारीला सकाळी हा मेसेज येईल की नेमकं तुम्हाला आज किती टॉपिक्स कव्हर करायचे आहे. ठीक आहे. आणि ते टॉपिक्स कव्हर करण्यासाठी तुम्हाला कुठला सोर्स वापरायचा. फॉर एक्झाम्पल आज लक्ष्मीकांतचे पहिले 5 चॅप्टरचे नावं, हे 5 चॅप्टर्स तुम्हाला वाचायचे आहेत. हे तुम्हाला टेलिग्रामवरती समजेल. क्लॅरिटी आहे. आणि त्याच दिवशी टेलिग्राम चॅनलवरती त्या 5ही चॅप्टरवरती PYQची PDF अपलोड होईल. क्लॅरिटी आहे. समजते मी काय म्हणतो ते 5 टॉपिक वाचल्यानंतर तुम्हाला ती PYQ सॉल्व्ह करायची. ठीक आहे. तर हा पॅटर्न आपण हे प्रत्येक दिवशी फॉलो करणार आहोत 1 फेब्रुवारी पासून 12 फेब्रुवारी पर्यंत, जेणे की 12 दिवसामध्ये तुमचं पॉलिटी कंप्लीट झालेलं आहे, खतम झालेलं आहे. खतम म्हणजे तुम्हाला पेज नाही करायचे, प्रिलिमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने खतम झालेला आहे. क्लॅरिटी आहे. 13 फेब्रुवारीला इकॉनॉमिक्स स्टार्ट होईल. क्लॅरिटी आहे. आणि प्रत्येक सब्जेक्ट स्टार्ट होण्याच्या आधी हा सब्जेक्ट 12 दिवसामध्ये कसा कंप्लीट करायचा, या सब्जेक्टचे हाय इल्डिंग म्हणजे काय, सगळ्यात जास्त प्रश्न विचारले गेलेले टॉपिक्स कुठले आहेत, ठीक आहे, या सब्जेक्टचा नेमका सिलेबस काय आहे, याची माहिती देणारा व्हिडिओ आमच्या युट्यूब चॅनलवरती येईल. ठीक आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेणेकरून तुम्ही या जर्नीमध्ये मागे पडणार नाही. क्लॅरिटी आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक 4थ्या दिवशी मी रिव्हिजनचा एक कन्सेप्ट केलाय बघा. म्हणजे तुम्ही 1, 2, 3, ठीक आहे, 1 फेबला तुम्हाला टास्क भेटला, तुम्ही टॉपिक्स वाचले. 2nd फेबला तुम्हाला टास्क भेटला, तुम्ही टॉपिक वाचले. 3rd फेबला तुम्ही टॉपिक्स वाचले. 4th फेबला टॉपिक्स कमी भेटतील, रिव्हिजन जास्त असेल. लगेन रिव्हिजनचं इम्पॉर्टन्स आपल्याला कमी करता येणार नाहीये, कारण का जोपर्यंत तुम्ही रिवाइज नाही करणार तोपर्यंत स्टोअर नाही होणार. जोपर्यंत स्टोअर नाही होणार
तोपर्यंत एक्झाम मध्ये रिकॉल होणार नाही. कॉमन सेन्सची गोष्ट आहे. क्लॅरिटी आहे. तर प्रत्येक चौथ्या दिवशी हे तुमचं रिव्हिजन आहे. प्लस त्याचबरोबर कसं असतं माहिती आहे का, आता 119 दिवस आहेत, पण आपण 100 दिवस का घेतले सर, 19 दिवस तुम्ही का सांगते? कसं असतं माहिती आहे का, बरेच फॅमिली प्रॉब्लेम असतात, कुठल्या फंक्शनला गेलो, घरी कोणी आजारी पडलं किंवा तुम्ही स्वतःही आजारी पडला, त्यामुळे आपल्याला 10-12 दिवसाचा बफर दिवस ठेवा लागतो. क्लॅरिटी आहे. कारण का आपण दररोजच आपण ते एक्झॅक्टली फॉलो नाही करू शकत. पण हा ट्राय करा की तुमच्या काही अडचणी नसतील, तुम्ही ते एक्झॅक्टली ॲज इट इज फॉलो करा, जेणेकरून तुमचे कुठले बॅकलॉग्स उरणार नाहीत. तर ते बॅकलॉग्स कव्हर करण्यासाठी सुद्धा आपण प्रत्येक दिवस दिलेला आहे. 4 फेब्रुवारीला नवीन टास्क जो असेल तो कमी असेल किंवा अजिबात नसेल. 4 फेब्रुवारीला फक्त रिव्हिजन असेल आणि बॅकलॉग असतील. या 3 दिवसामध्ये तुम्ही जे काही नाही वाचू शकला ते तुम्हाला 4 फेब्रुवारीला वाचायचं आहे. क्लॅरिटी आहे. नेक्स्ट सेम तसंच 5, 6, 7 तारखेला नवीन टास्क असेल आणि या 7 तारखेपर्यंत तुम्ही जे काय करू शकता, अडचणी आल्या, तुम्ही कुठे बाहेर गावी गेले, काय झालं, तर बॅकलॉग कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला 8 फेब्रुवारी आहे. ठीक आहे. सो डोंट वरी, आपण ते प्रत्येक बफर सुद्धा मध्ये घेतलेला आहे आणि प्रत्येक अडचणींना सुद्धा आपण न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्लॅरिटी आहे. आता हे पूर्ण प्लॅनिंग आपलं 100 दिवसांचं आहे. कुठपर्यंत? 31 मे पर्यंत. बघा, ज्या दिवशी आपली राज्यसेवेची प्रिलिम्स आहे. ठीक आहे. तर या प्लॅनिंगने जर आपण अभ्यास केला तर आपल्याला प्रत्येक सब्जेक्टचे किती रिव्हिजन भेटत आहेत? 3 रिव्हिजन भेटत आहेत. प्रत्येक सब्जेक्टचे आपल्याला 3 रिव्हिजन भेटत आहेत. बघा, मॉडर्नचं रिव्हिजन दुसरं चालू आहे 20 तारखेला. क्लॅरिटी आहे. ही पीडीएफ तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. ठीक आहे. आणि आमच्या टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्याच्यामुळे टेलिग्राम चॅनलवर जा, ही पीडीएफ डाउनलोड करा, हिची एक प्रिंट आउट घ्या. ठीक आहे. आणि तुमच्या स्टडी टेबलच्या वरती चिपकून टाका. ठीक आहे. आणि ज्या दिवशीचा टास्क कंप्लीट होईल त्या दिवशी तिथं क्रॉस मार्क करा. ठीक आहे. आणि माझ्या अनुभवातून आणि माझ्या पूर्ण एक्सपिरियन्स तुम्हाला सांगतो की जर तुम्ही या प्लॅनिंगनी 100 दिवस जर तुम्ही आमच्या सोबत अभ्यास केला, ठीक आहे, आय कॅन गॅरंटी यू विल परफॉर्म मच 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 बेटर इन द प्रिलिम्स. ठीक आहे. आता तुम्हाला फायदा काय आहे की तुमचं प्लॅनिंगचं पूर्णपणे काम झिरो केलंय, त्यामुळे तुम्हाला पूर्ण लक्ष फक्त आणि फक्त वाचण्यावरती आणि रिव्हिजन करण्यावर द्यायचंय. पुस्तक कुठलं वाचायचं हे देखील आम्ही सांगणार आहे. रिसोर्सेसचा प्रॉब्लेम गेलाय सर, रिसोर्स काय? आता याच्यामध्ये करंट अफेअर्स सुद्धा मी इन्क्लूड केलेला आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आपण करंट अफेअर्सला सुद्धा 4 दिवस दिलेले आहेत. हा बघा, करंट अफेअर्स इयरली मॅगझिन, करंट अफेअर्सला देखील आपण 4 दिवस दिलेले आहेत. तुम्ही म्हणता सर याच्यामध्ये मॉक टेस्ट आहे का? ऑब्व्हियसली मॉक टेस्ट आहे. बघा, फुल लेंथ टेस्ट आहे. तर फॉर एक्झाम्पल आपण कॅल्क्युलेट जर केल्या तर आपण किती मॉक टेस्ट देतो याच्यामध्ये, सॉरी एक मिनिट, प्रत्येक सब्जेक्टचे 3 रिव्हिजन व्हायलेत. क्लॅरिटी आहे. आणि त्याचबरोबर आपण डेली पीवायक्यू सॉल्व्ह करतोय, म्हणजे आपला पीवायक्यूचा टास्क कंप्लीट होऊन चाललाय. बरोबर. त्यामुळे पीवायक्यू मागण्या राहते, रिव्हिजन प्लस बॅकलॉगला आपण चान्स देतोय. ठीक आहे. आणि पहिल्या रिव्हिजन पासनं म्हणजे केव्हा, जेव्हा आपले सगळे सब्जेक्ट कंप्लीट होतील, आपले सगळे सब्जेक्ट कंप्लीट व्हायलेत किती तारखेला? 4 एप्रिलला आय थिंक, नाही सॉरी, येस 11 एप्रिलला. 12 एप्रिल पासून आपलं पहिलं रिव्हिजन स्टार्ट होतंय आणि त्या दिवशी पॉलिटीच्या पहिल्या रिव्हिजन बरोबरच पीवायक्यूचा अनालिसिस आपण करणार आहोत. आणि पीवायक्यूचा अनालिसिस नेमकं कसं करायचं याच्यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलाय. ठीक आहे. काही अडचणी असतील, काही डाऊट्स असतील, तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाका, आपण अजून एक व्हिडिओ करू आणि त्या डाऊट्स आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. क्लॅरिटी आहे. हे पीवायक्यूचं अनालिसिस आणि त्याचबरोबर आपण फुल लेंथ टेस्ट घेणार आहे. ठीक आहे. आणि दुसऱ्या दिवशी 13 एप्रिलला आपण त्या टेस्टचं अनालिसिस करणार आहे. क्लॅरिटी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपले स्कोर कुठं वाढला, पॉलिटीमधल्या कुठल्या टॉपिक्स आपले स्ट्रेंथ बनतायत किंवा पॉलिटीमधले कुठले टॉपिक्स आपल्या वीकनेस बनतायत, हे अनालिसिस आपण नेक्स्टच्या दिवशी करायचे आणि तुम्हाला करायचं. ठीक आहे. आणि तुमच्या ज्या काही अडचणी असतील ते तुम्ही आम्हाला कळवा. त्या संदर्भात आम्ही तुम्हाला आमच्या युट्यूब मार्फत किंवा आमच्या टेलिग्राम मार्फत तुमच्या अडचणी पूर्णपणे दूर करू. ठीक आहे. ट्रस्ट मी, आम्ही तुमच्या सोबत आहे. आम्ही तुमच्या मागे नाहीये, पुढे नाहीये, आम्ही तुमच्या सोबत आहे. तुमच्या सोबत हा प्लॅन आम्ही सुद्धा फॉलो करतोय. क्लॅरिटी आहे. त्यामुळे बघूया
की नेमका आपल्याला कशा प्रकारचा रिझल्ट या ठिकाणी भेटतो. तर या ठिकाणी एक फुल लेंथ टेस्ट आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 जवळजवळ प्रत्येक सब्जेक्टचे 3 रिव्हिजन आणि 19 मॉक टेस्ट आहे त्याच्यामध्ये. त्याचबरोबर वार्षिक घडामोडी म्हणजे इयरली करंट अफेअर्स, त्याचबरोबर टॉपिक वाईज PYQ अनालिसिस तर आहेच आहे, त्याच्यानंतर सब्जेक्ट वाईज देखील आहे. ठीक आहे. तो PYQ या ठिकाणी आपले 100% कव्हर व्हायलेत मागच्या 10 वर्षाचे. ठीक आहे, क्लॅरिटी आहे. पण त्याच्यानंतर आपल्या 19 मॉक टेस्ट सुद्धा व्हायलेत. त्याचबरोबर आपले सब्जेक्ट वाईज करंट अफेअर्स सुद्धा व्हायलेत. सब्जेक्ट वाईज म्हणजे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघा, या दिवशी आपण काय करतो तर बेसिकली इकॉनॉमी, सायन्स, पॉलिटी, जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंट जे डायनामिक सब्जेक्ट ज्याला आपण म्हणतो, की ज्याच्यामध्ये स्टॅटिक पण असतं आणि करंट पण असतं. ठीक आहे. तर या विषयाचे स्टॅटिकचं आपण कंप्लीट केलेलं आहे, राहिले करंट. तर मग हे करंट आपण इथं करतोय. आणि सर आपण करंट एक्झामच्या पुढं का करतोय? कारण का करंट मध्ये डेटा पार्ट करावा लागतो. तो एक्झामच्या महिनाभर आधी करशील विसरून जाशील, तर बेटर आहे की ते एक्झामच्या काही दिवस आधी कर. आणि हे 29 आणि 30 दिवस जे आहेत ते फुल नोट्स रिव्हिजनसाठी आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण सब्जेक्टचं पूर्ण रिव्हिजन करायचं आहे. ज्यामुळे जर नीटली कॅल्क्युलेट केलं तर प्रत्येक सब्जेक्टचे 4 रिव्हिजन व्हायलेत, जे की माझ्या मते तुमचं बेसिक स्ट्रॉंग बनवतील आणि प्रिलिम मध्ये चांगलं परफॉर्म करण्यासाठी इनफ आहे. क्लॅरिटी आहे. आणि त्याचबरोबर प्रत्येक टॉपिक वाचल्यानंतर, प्रत्येक टास्क कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला एक ऍक्टिव्ह रिकॉलिंग PDF भेटेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही पॉलिटी टॉपिक वाचलाय, ठीक आहे. आता मग त्या टॉपिक मध्ये तुम्ही काय काय वाचलंय तुम्हाला आठवणार कसं? किंवा जो तुम्ही टॉपिक वाचलाय तुम्हाला समजलाय का, आणि जे वाचलंय तुमच्या लक्षामध्ये आहे का, हे कसं करायचं? तर या ऍक्टिव्ह रिकॉलिंग PDF मार्फत करायचं. क्लॅरिटी आहे. फॉर एक्झाम्पल ही आहे तुमची पॉलिटीची ऍक्टिव्ह रिकॉलिंग PDF आहे. ठीक आहे. ही PDF सुद्धा तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्ट भेटून जाईल. ठीक आहे. इव्हॉल्युशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन, आता हे जस्ट सॅम्पल आहे. ठीक आहे. कंप्लीट PDF तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवरती भेटते, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ठीक आहे. हे टॉपिक वाचल्यानंतर, ठीक आहे, तर या क्वेश्चन्सची तुम्ही आन्सर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. कोणाला द्यायचा आहे? स्वतःला, दुसरं कोणाला नाही द्यायचं आहे. क्लॅरिटी आहे. त्याच्यानंतर मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन. तर मग हा चॅप्टर वाचल्यानंतर या चॅप्टर पुस्तक बंद करायचं, ही PDF ओपन करायची किंवा या PDF ची प्रिंटआउट घ्यायची आणि या प्रत्येक क्वेश्चनचं आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा किंवा आन्सर आठवण्याचा प्रयत्न करायचा. याला काय म्हणतो आपण? ऍक्टिव्ह रिकॉलिंग. जसं तुम्हाला आम्ही डेली टास्क देणार आहे ना, तसंच तुम्हाला हे डेली ऍक्टिव्ह रिकॉलिंग PDF सुद्धा भेटणार आहे. म्हणजे तुम्ही जे काही टॉपिक वाचता, ठीक आहे, ते टॉपिक वाचल्यानंतर त्या टॉपिक मध्ये कुठली माहिती तुमच्या किती लक्षामध्ये आहे तुमचं तुम्हाला समजलं पाहिजे आणि तुमचं तुम्हाला अनालिसिस करता आलं पाहिजे. तर प्रत्येक सब्जेक्टसाठी ही ऍक्टिव्ह रिकॉलिंग PDF तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. क्लॅरिटी आहे. आणि हे तो सब्जेक्ट स्टार्ट होण्याच्या आधी भेटेल. क्लॅरिटी आहे. खूप दिवस आधी टाकणार नाही, कारण का मग तुम्ही टाकून डाउनलोड करून तुम्ही विसरून जाता. ज्या दिवशी सब्जेक्ट स्टार्ट होतोय त्या दिवशी त्या सब्जेक्टची ऍक्टिव्ह रिकॉलिंग PDF सुद्धा चॅनलवरती अवेलेबल होऊन जाईल. ठीक आहे. त्याच्यामुळे घाबरू नका. प्रिलिम्सला घाबरायची अजिबात गरज नाही आहे. प्रिलिम्स आरामात क्रॅक होती. बरेचसे विद्यार्थी असे असतात जे प्रिलिम्स कधीच फेल झालेले नसतात, कारण त्यांनी एक योग्य नियोजन केलेलं असतं आणि एक योग्य प्लॅनिंग थ्रू त्यांनी अभ्यास केलेला असतो. मला माहित आहे मार्केटमध्ये या मेंटरशिपचे लोक पैसे चार्ज करतात. ठीक आहे. पण आपल्याला त्या गोष्टीत घुसायचं नाही आहे. तर ही मेंटरशिप पूर्ण 100 दिवसांची तुम्हाला आमच्या चॅनलवरती मोफत भेटणार आहे. प्रत्येक सब्जेक्टचे वाचायचे टॉपिक्स नेमके कुठल्या पुस्तकातून वाचायचे, ठीक आहे, हे सुद्धा आम्ही सांगणार. आणि ते आठवण्याचे ऍक्टिव्ह रिकॉलिंग PDF, हे क्वेश्चन्स हे देखील तुम्हाला इझिली टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल असतील. त्याचबरोबर
मॉक टेस्ट तुम्ही कुठल्याही इन्स्टिट्यूट देऊ शकता, काही अडचण नाही आहे. कुठल्याही इन्स्टिट्यूट घ्या, त्याच्या मॉक टेस्ट द्या. ठीक आहे. आणि जर तुम्हाला मंथन आयएसच्याच मॉक टेस्ट पाहिजे असतील, तुमची काही रिक्वेस्ट असेल तर ते आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा, जेणेकरून आम्ही तुम्हाला त्या मॉक टेस्ट सुद्धा अवेलेबल करून देऊ. त्या टेस्ट नंतर किंवा ज्या तुमच्या डेली काही अडचणी असतील, सर मी हा टॉपिक वाचला पण मला समजत नाही आहे किंवा मला या टॉपिकमध्ये काही डाऊट्स आहेत, तर ते सुद्धा तुम्ही आम्हाला कळवा. त्या टॉपिकवरती आपण एक सेपरेट व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण अवेलेबल करू. ठीक आहे. त्याच्यामुळे घाबरू नका. मंथन आयएस या पूर्ण 100 दिवसांच्या जर्नीमध्ये तुमच्या सोबत आहे. मी अगेन रिपीट करतो, तुमच्या मागं नाहीये, पुढे नाहीये, तुमच्या सोबत आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं अजिबात घाबरू नका. आणि 1 फेब्रुवारीपासनं या जर्नीमध्ये तुम्ही आमच्या सोबत चला. या मेंटरशिप, फ्री मेंटरशिप प्रोग्रामचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्या, जेणेकरून प्रिलिम्समध्ये तुमचा स्कोर इम्प्रूव्ह होईल. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आजपर्यंत कधीही प्रिलिम्स क्रॅक केलं नाही, त्यांनी एकदा या प्लॅनिंगने अभ्यास करून बघा. मी नक्कीच अशी आशा करतो, अशी गॅरंटी देतो की तुमचा रिझल्ट मागच्या तुमच्या आठवड्यांपेक्षा मच 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 बेटर असेल. ठीक आहे. त्यामुळे घाबरू नका, जोमाने अभ्यास करा. मंथन आहे सोबत आहे आणि 100 दिवस 100% तुमच्या सोबत आहे. थँक्यू सो मच.